या गो दांड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो, या गो दांड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो, याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, याची यजमान गो यजमान चष्मे वाले. तर मंडळी नमस्कार. गाण्यावरून तुम्हाला समजलं असेल की मी कुठे चाललोय. तर मी चाललोय एका लग्नाला. आपला मामा संतोष आगरे याचे चिरंजीव दीपक आगरे याचा आज लग्न सोहळा आहे. तर मंडळी आपण त्याचा चहापाणी कार्यक्रम तुम्हाला दाखवला, त्यानंतर साखरपुडा दाखवलेला आहे, त्यानंतर काल हळदीचा पण कार्यक्रम होता, परंतु मी लेट गेलो त्याच्यामुळे शूट करता आलं. पण मित्रांनो, लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीची धमाल काय असते याची एक झलक तुम्हाला मी दाखवतो, ती पाहूया आधी. हळदीला अशा प्रकारे हळदीला काल फुल धमाल होती आणि आज आहे लग्न सोहळा आपल्या मालगुणच्या धावडेवाडीमध्ये. तर त्यासाठी आपण आलोय आता लग्नाला. तर हा लग्न सोहळा कसा पार पडेल हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल. आणि आपल्या सोबत आहे आपली आत्ते, आई पण पुढे गेले, अमर आणि बाकीची मंडळी मागून येत आहेत. नवरा मुलगा देखील आलेला असेल. 11:35चा मुहूर्त आहे. तर बघूया मंडळी हा लग्न सोहळा कसा पार पडतोय. आणि करवल्या बघण्याची मजा पण वेगळीच आहे. गावात आहे आपलं लग्न, पण असू द्या, करवल्या कोण नवीन आले असले तर आपण नक्की बघू. दोन्ही कॅमेऱ्यामधून एक शूट पण करू आणि नजरेच्या कॅमेऱ्यातून करवल्या पण बघू. तर ही सगळी कोकणातल्या लग्नाची धमाल मी तुम्हाला दाखवेन. दीपकचं आणि पूजा यांचा लग्न सोहळा कसा पार पडतोय आपण बघूया. थेट पोहोचूया आता लग्न घरात धावडेवाडीमध्ये. चला. नमस्कार. आपण पोहोचलोय धावडेवाडीमध्ये लग्नासाठी आणि इकडे बघताय सुंदर असा मंडप बांधलेला आहे. आणि बघायला गेलं तर नवरीचं घर तिकडे वरती आहे, त्याच्या खाली जेवणाची व्यवस्था आणि इथे लग्नासाठी मंडप आहे. आणि आता नवरा मुलगा देखील आलेला आहे. तर त्या ठिकाणी नवरा मुलगा मंडपामध्ये बसलेला आहे आणि जाणीवसा बोलतात सुरुवातीला. तर त्या ठिकाणी आता विधी चालू आहेत, आपण तिकडे जाऊया. आणि मगाशी इथे या मित्रांचे सगळे फोटो शूट चालू होतं. आणि लग्न म्हटलं की कसे जॅकपॉट मध्ये सगळे असतात आणि त्यांचा फोटोशूट चाललेला होता. तर आता पण त्या मंडपात जाऊया ज्या ठिकाणी जाणीवस आहे, तिथे जाऊया आणि काय विधी चालू आहेत बघूया. चला.
स्वयं विनायकमणौ चिंतामणी देवरौ गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरौ ओझरं ग्रामे रांजन संस्कृतो गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान कष्टावली श्री परिस्थिती विजेते कुर्यात् सदा यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका शिप्रा सदा मंगलं शुभमंगलं घटी समीप भवरा येऊनिया वाघरा गृहोत्के मधुपर कपूज नगरा अंतस्पटा वेदरा वधुवरा पुसदे दोघे बहुगल बलान करणे शुभमंगल मधुर मधुर वाक्ये वाजती मोदकादी वधूवर करी माला घेऊन सज्ज होई जवळ जवळ आली घडी ही मिलनाची उदिक मुदिक प्रेमे भेट दोन्ही जीवांची सुमूर्त सावधान कदेव लग्नं सुरनंत देव तारा बलं चंद्र बलं देव विद्या बलं दैव बलं देव लक्ष्मी पतेन्द्रियुगौ स्मरामि सुमूर्त सावधान
तर मंडळी इकडे मंडपामध्ये दीपू आणि पूजा यांचा लग्न सोहळा झालेला आहे आणि आता जेवणाची पंगत लागलेली आहे आणि ही सगळी मंडळी वेटिंग वरती आहे. मी जेवलो. जेवलंच आहे. अरे आहे शपथ. तर बाकीचे जेवायचे आहेत आणि बाकी काही जण जेवले आहेत आणि रात्री धमाल केलेली आहे सगळ्यांनी हळदीमध्ये मजा होती. तर शुभम खास मुंबईवरून लग्नाला आलेला आहे. यसाचं घरटं घेऊन बघा कसा हेअरस्टाईल बघा कशी मारलेली आहे. सगळ्यांना जोरात लागलेली आहे. भूक लागलेली आहे. बाकी काय नाही. सगळी वेटिंग वरती आहे. वरती जेवण चालू आहे आणि इकडे मंडपामध्ये प्रेझेंट वगैरे चालू आहे आणि बाकीची मंडळी अजून जेवायची बाकी आहेत. तर आपला नंबर कधी लागतो आपण बघूया थोड्या वेळात. तिथपर्यंत जरा इथे गप्पा गोष्टी करूया. शुभम आपल्याला मुंबईच्या कथा काहीतरी सांगेल. गोष्टी 2 गोष्टी. मुंबईला गेल्यावर कसं वाटतं शुभम काय? खाली सोडा. बघा बघा समोर बघा समोर बघ समोर. काय नाही तू वाट. काय सुवास वाढ लवकर. लोणचं आलं. गोड तोंड करा. लाडू आण लवकर. लाडू आण काय लवकर. किती वेळ.
तर मंडळी नमस्कार. आपण आज लग्नाला आलो होतो. आपला मामे भाऊ दीपक आगरे याच्या लग्नाला आपल्या मालगुणच्या धावडेवाडीमध्ये अतिशय सुंदर असा लग्न सोहळा इथे पार पडलेला आहे. यजमानांनी चांगली सोय केलेली होती. सुंदर असा लग्न मंडप, त्यानंतर जेवणाची देखील व्यवस्था छान होती. आणि मित्रांनो, कोकणातलं लग्न म्हटलं की यजमानांबरोबर ती महत्त्वाची जबाबदारी असते ती वाडीवाल्यांची. आणि मग त्या लग्नासाठी वाडीवाले सगळे सुट्टी घेऊन घरी असतात आणि त्या यजमानांच्या शुभ कार्याची शोभा वाढवत असतात ते वाडीवाले. म्हणजे कारण जेवण वाढत असताना वाडीवाल्यांची भूमिका ही महत्त्वाची असते. संपूर्ण कार्यामध्ये त्यांची एक महत्त्वाची जबाबदारी असते की यजमानाचं कार्य कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने पार पडेल याकडे त्यांचं लक्ष असतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने दीपकचा हा लग्न सोहळा पार पडलेला आहे आणि आता आम्ही निघालोय घरी. तर भेटू आपण संध्याकाळी वरातीला. चला तर चला मंडळी, संध्याकाळी वरात आहे. तर तुम्हाला हा लग्नाचा व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. आणि जे लोक या लग्नाला अनुपस्थित राहिले त्यांना हा लग्न सोहळा पाहता येईल त्यांच्यापर्यंत हा नक्की पाठवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. चला आता घरी जाऊया आणि विश्रांती घेऊया आणि संध्याकाळी वरातीला परत मामाकडे शीतपाडीत जाऊया. बाय.